श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री स्वामी समर्थ सर्वांना. नरसिंह सरस्वती. श्री नरसिंह सरस्वती सारामृतामधला नरसिंह सरस्वती सारामृतामधील एक कथा तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी आता लागलीच वटपौर्णिमा येत आहे आणि वटपौर्णिमा आल्यानंतर सर्व स्त्रियांची धावपळ चालू होते. मी कसली साडी घेऊ आणि काटापदराची साडी घेऊन मला कोणती शोभते, छान छान असं नटून नाकामध्ये नथ घालून मी कोणते कोणते दागिने लिहू आणि वडाच्या झाडाला जाऊन मी प्रदक्षिणा घालून माझ्या पतिराजाला औक्ष मागू आणि सात जन्म मला 7 जन्मी सुद्धा मला हाच पती मिळू दे म्हणून मी त्या वडाला प्रदक्षिणा घालून यायचं असते. म्हणून पूजेसाठी मला साडी घ्यायची आहे अशी धावपळ चालू होत असते. आणि त्या दिवशी तरी खूप स्त्रिया पूजेसाठी जात असतात, व्रत करत असतात. किती आट्टापिट्टा ह्या जीवनाचा. पती आणि पत्नी, मला तर असं वाटतं की बाबा पती आणि पत्नी हे दोघं एका गाड्याचे चाक आहेत. दोघांनी मिळून हा गाडा हाकायचा असतो. हा गाडा जो चालतो दोन्ही चाकावर चालत असतो. दोघांनाही बरोबरीचा हक्क आहे. परंतु रूढीप्रमाणे नियमाप्रमाणे जे लावून ठेवलेलं आहे, जे ग्रंथामध्ये आहे, जे पुरातन कालापासून चालत आलेलं आहे, त्याच नियमानं आपण वागलं पाहिजे. आणि त्याच नियमानं जर आपण वागलो तर आपल्याला प्रसन्नता सुद्धा वाटते आणि आपल्याला चांगलं सुद्धा, आपल्याला मनाला सुद्धा व्यवस्थित वाटतं आपल्याला. म्हणून आपण त्या नियमानं चालायला पाहिजे. तर अशीच एका पती पत्नीची गोष्ट जे मी सांगणार आहे तुम्हाला, ते नरसिंह सरस्वती सारामृतामधली. नरसिंह सरस्वती चरित्र सारामृतामधून अनेक गोष्टी ऐकावयासारख्या आहेत. खूप गोष्टी आहेत आणि घडलेल्या आहेत आणि सत्य आहेत असं ते ग्रंथ सांगत असतं आपल्याला. आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत गाणगापुराच्या अवतीभोवती आहेत आणि एखादी तीर्थक्षेत्राला धरूनच आहेत. तर असंच संतोष नावाचा मुलगा ज्या घराण्यामध्ये जन्माला आला आणि खूप असं भाग्यवान घरामध्ये जन्माला आलेला संतोष, आई वडिलांचा लाडका मुलगा, धन दर्वे खूप त्यांच्या घरामध्ये, राजा महाराजाच्या घराण्यामध्ये जन्माला आलेला संतोष दिवसेंदिवस मोठा व्हायला लागला. आई वडील, संतोष आणि त्यांची बहीण असं त्यांचं कुटुंब. त्या कुटुंबात वावरत असताना संतोष 22 वर्षाचा झाला आणि त्याचा विवाह करण्यात आला. आणि नियमारीतीनं त्याचा विवाह झाला ते एका भाग्यवान मुलीसोबत. त्या मुलीचं घर सुद्धा खूप चांगला घराणा, आपल्या बरोबरीच्या घराण्यामध्येच विवाह केला. चांगल्या घराण्यातली मुलगी सावित्री तिचं नाव. अगदी 16व्या वर्षामध्ये तिचं लग्न झालं. संतोष या मुलाबरोबर खूप मोठ्या थाटामाटानं लग्न झालं. आनंदानं लग्न पार पडलं. आणि लग्न होऊन एक 5-6 दिवस ओलांडले नसतील तर संतोषला खूप मोठा आजार आला. खूप मोठ्या आजाराची लागण झाली. आणखी पतीची पत्नीला ओळख नको, पत्नीची पत्नीला ओळख नको, ह्याच याच्यामध्ये असताना संतोष आजारी पडला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला. नवीन नवरी, आई वडील, येणारे जाणारे पाहुणे सगळे बघायचे आणि हळहळ करायची की बाबा काय झालं असेल.
देव केलं, धर्म केलं, जाणते केलं, पंचांगण बघितलं, सगळं 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 काही केलं. दिवसेंदिवस आजार वाढायला लागला आणि त्या आजाराचं नाव पडलं की त्याला लागला क्षयरोग. क्षयरोग लागल्यानं त्याला आजार काही कमी व्हायचं नावच घेईना. आणि ही सावित्री जी मुलगी होती, अगदी 16 वर्षाची, देखणी, सुंदर असं तिचं रूप, आईवडिलांनी चांगल्या घराण्यात दिलं याचं समाधान आईवडिलांना. आणि सावित्रीनं ताकीद केली की बाबा माझ्या पतीला जे बरं नाही ते माझ्या माहेरी सुद्धा आताच सांगायचं नाही, होईल बरं असं म्हणत तिनं माहेरवासासाठी सुद्धा गेलेली नाही. इथंच पतीची सेवा, आजारी पडल्यात म्हणून पतीची सेवा करण्यामध्ये दंग राहिली. आणि जसं संतोषला खाऊ पिऊ वाटत नसं, जेवढं संतोष खायचा तेवढंच सावित्री सुद्धा खायची. आपला पती जेवढं अन्न खाल्ला तेवढंच तिनं सुद्धा खायची की बाबा बरोबरीनं माझा हक्क आहे, जेवढा माझे पती खातील तेवढंच मी खाईन असं म्हणत म्हणत तिनं दिवस ढकलायला लागले. हा म्हणता महिने गेले, 1 महिने 2 महिने गेले आणि वरचेवर आजार वाढायला लागला. आणि ही जी सावित्री होती सरळ सतत दत्त प्रभूचं ध्यान करत होती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, लहानशा वयापासून तिला ध्यान हे दत्त प्रभूचं होतं. ती सतत सतत नामस्मरण करत राहायची. आपल्या पतीची सेवा करताना सुद्धा तिनं दिगंबरा दिगंबरा म्हणत राहायची आणि तोच ध्यास तिला लागला. आणि ज्या वेळेला सासू सासरे तिला म्हणायला लागले की बाई आज लग्न होऊन 1 महिना झालं, माहेरी सुद्धा सांगू देत नाहीस आणि त्यांना सुद्धा सासरी येऊ देत नाहीस, ह्याचा अर्थ काय होतो? तू जा सासरी, माहेरी जा, माहेरवास भोगून ये आणि आम्ही तोपर्यंत आमच्या मुलाची सेवा करू, आम्ही दाखवू आणखी काय काय आम्ही करू असं म्हणत असताना तिनं सासू सासऱ्याला सुद्धा विनम्र असं वंदन करून तिनं सांगितली की माझी जागा माझ्या पतीच्या सेवेमध्ये आहे, माझ्या पतीच्या चरणामध्ये आहे आणि मी यांना सोडून एक क्षण सुद्धा हलणारी नाही असं म्हणून तिनं निरंतर सेवा चालू केली. नाही ते पोथी पुराण वाचलं, नाही ते देव धर्म केलं, सगळं काही केलं, पण त्याचा आजार कमी व्हायचं नावच घेत नाही. असेच महिने 2 महिने 4 महिने वर्ष गेला, सतत सेवा करत राहिली. दिवसेंदिवस त्याचा अन्न जेवण्याची क्षमता कमी होऊन चालली आणि आई वडील सुद्धा विचार करायला लागले, सासू सासरे सुद्धा विचार करायला लागले की बाबा आपण मोठ्या घराण्यातली मुलगी आपल्या बरोबरीची करून आणलेली इथं, आणि ज्यावेळी लग्न झालं त्या दिवसापासून आजपर्यंत तिने माहेरवासाला सुद्धा गेली नाही आणि सतत आपल्या मुलाची सेवा करत राहिली आणि त्या मुलीला कुठलं सुख मिळालेलं नाही. आपल्या घरी धन द्रव्य भरपूर आहे पण सुख समाधान नाही. आणि ती मुलगी काय म्हणून एवढं करत असेल आणि त्यांनी जर आपल्याला विचारले तर आपण काय सांगायचं असं त्यांना वाटायला लागलं. असं करता करता तिनं देवाचं नामस्मरण करता करता पतीची सेवा करत असताना एक दिवस पती हळू आवाजात तिला म्हणायला लागला, अगं सावित्री, तू माझी एवढी सेवा करतेस, आपल्या आनंदानं लग्न काय झालं? आपण कोणतं सुख एकमेकाचं घेतलेलं नाही. आपण अक्षता पडला म्हणून पती आणि पत्नी देवा ब्रह्मणाच्या साक्षीनं आपण पती पत्नी झालेलो आहोत, परंतु मी काय तुला संतान प्राप्ती सुद्धा करून दिलेली नाही, कुठलंच काही नाही. तुझं वय सुद्धा कमी आहे आणि रूप सुद्धा तुझं चांगलं आहे आणि तू एक काम कर, मला सोडून जा, तुझ्या माहेरी जा. आता मला हा रोग जे जुडलेला आहे ते माझा आता हा शेवटचाच रोग आहे आणि मी काय आता चांगलं होईन असं मला वाटत नाही, त्याच्यासाठी तू सोडून तुझ्या माहेरी जा असं म्हणल्यानंतर सावित्री त्यांच्या तोंडावर हात ठेवली आणि सांगितली, तुम्ही असे शब्द काढायचे नाही. तुम्ही माझे पती म्हणजे परमेश्वर आहात आणि मी जे सेवा करते त्याच्यामध्ये अंतर मी पडू देणार नाही आणि तुम्ही मला सुद्धा ते अंतर पाडायला भाग पडू देऊ नका. आणि सासू सासऱ्याला सुद्धा विनंती केली
आणि सासू सासऱ्यांना म्हणली, तुम्ही मला एखादी परवानगी द्याल का? आपण सर्व देव धर्म सर्व काही केलं, पण मी लहानपणापासूनच दत्तप्रभूची सेवा करते. मी श्री गुरु रायाला भेटण्यासाठी गाणगापूरला माझ्या पतीला घेऊन जावं अशी माझी अपेक्षा आहे, माझी इच्छा आहे. आणि एकदा सद्गुरूच्या चरणावर टाकून मी ह्यांना आणते आणि मी जाऊन सद्गुरूला जाब विचारते की माझ्या प्रारब्धामध्ये तरी काय लिहिलेलं आहे आणि माझ्या पतीला चांगले दिवस येतील का, चांगले होतील का, हे सगळं विचारून आणते आणि मी चांगलं करून घेऊन येते अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही मला परवानगी द्यावं असं सासू सासऱ्यांना म्हणल्यानंतर सासू सासऱ्यांनी तिला विचारलं की बाई, तुझे आई वडील आम्हाला विचारले तर आम्ही काय सांगू? मग तिनं सांगितले की तुम्ही आई वडिलांकडे माझा कसलाच निरोप नाही द्यायचा, मी यांना गाणगापूरला घेऊन जाऊन चांगलं करून घेऊन येते असं सांगून सासू सासऱ्यांनी सुद्धा परवानगी दिली. आणि त्यांनी काही गरीब घराण्यातले नव्हते, चांगले होते म्हणून त्यांनी एक गाडी तयार केली, चांगली गाडी पालखी तयार केली आणि त्याच्यामध्ये गाद्या टाकल्या, अवतीभोवती मच्छरदान लावलं की माझ्या मुलाला त्रास व्हायला नाही पाहिजे, व्यवस्थित मेणा तयार केला आणि त्या गाडीमध्ये मुलाला झोपवण्यात आलं. उठायची सुद्धा ताकद राहिलेली नव्हती आणि झोपून पती आणि पत्नी दोघांनी गाडीत बसून निघाले गाणगापूरला. गाणगापूर जवळ आल्यानंतर गाणगापुरामध्ये विचारपूस केलं की बाबा आता दर्शनाला, श्रीगुरूच्या दर्शनाला जायचं आहे. आणि गाडी तिथं थांबवलं मंदिराच्या समोर आणि मध्ये जायचं एवढ्यातच तिला समजलं की श्रीगुरू संगमावर स्नानासाठी गेलेले आहेत. तिनं दारातून बाहेर फिरले आणि संगमावर श्रीगुरू गेलेले आहेत असं कळताच गाडीमध्ये झोपलेल्या आपल्या पतीला नमस्कार केला आणि सांगितलं, श्रीगुरू संगमावर गेलेले आहेत आणि तुमची तब्येत वरचीवर खालावत चाललेली आहे, तुमच्यामध्ये त्राण आता राहिलेलं नाही बोलायचं, तर मी जाऊन श्रीगुरूकडे जाऊन दर्शन घेऊन मी श्रीगुरूला विचारून पटकन येते आणि तुम्ही इथंच झोपा असं सांगून तिनं ते मच्छरदाणी उघडली आणि पतीला वंदन केलं आणि सांगायला सुरुवात केली. बघते तर काय नवलच, ज्या वेळेला मच्छरदाणी उघडून तिनं मध्ये पाहते आणि ज्या वेळेला आपलं नमस्कार करायला जाते, पतीच्या चरणाला तेवढा नवलच दिसलं तिला की बाबा नको तेच पाहावयास तिला मिळालं. मग तिनं हंबरडा फोडला आणि आक्रोश करून रडायला लागली, हे परमेश्वरा, परमात्मा, ही माझी कोणती परीक्षा तुम्ही घेतायत? मी कुठलं पाप केलेलं आहे? मी कोणत्या जन्मामध्ये एवढं पाप केले परमेश्वरा? श्रीगुरू राया, तुमच्या पावन तीर्थाच्या ठिकाणी मी इथं आले आहे, पावन धरणीवर मी इथं माझ्या पतीला घेऊन आलेला आहे. माझी काय चूक झालेली आहे? माझ्याकडून नामस्मरण जास्ती नाही झालं असेल, माझी सेवा, तुमची सेवा जास्ती मी केलेली नसेल, मी अभागीन, पण माझ्याकडून हे काय चूक झाली? आणि माझी एवढीच अपेक्षा होती की माझ्या सौभाग्याचं कुंकू मला जन्मभर राहावं, अखंड सौभाग्यवती राहावं, हीच अपेक्षा होती. परमेश्वरा, परमात्मा, ही माझी अपेक्षा चुकीची आहे का? आणि हे मला काय पाहावयास मिळालं? असं म्हणून आक्रोश करून रडत असताना सगळे लोक तिथं सद्गुरूच्या मंदिरामध्ये आलेले सगळे लोक तिथं गाणगापुरामधले जमा झाले आणि हिच्या वयाला बघून, हिच्या रूपाला बघून सगळेच हळहळ करायला लागले, सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं. ज्या वेळेला आक्रोश करून रडू लागले, सगळे लोक जवळ जमले आणि गाडीमध्ये काय प्रकार झालेला आहे हे कुणालाच काहीच कळना. ही रडते म्हणून सगळ्याला समजलं की बाबा हिच्या पतीचं देहांत झालेलं आहे, म्हणून ही टाहो फोडून रडते आणि श्रीगुरूला सांगते प्रत्येक गोष्ट की श्रीगुरू, माझ्याकडून काय चूक झाली. एवढं होत असताना अगदी 16-17 वर्षाचा असा पांढरा शुभ्र असा मुलगा तिथं आला, पांढरे वस्त्र घातलेला, आणि तसा मुलगा येऊन हातात कमंडलू घेऊन ज्या वेळेला तिच्या जवळ आला आणि म्हणला की बाई सावित्रे, शांत हो,
का रडतेस? तू ज्या वेळेला दत्तप्रभूचं नामस्मरण करतेस, तुझ्या भाग्यामध्ये जे लिहिलेलं आहे तेच तुला होणार. आणि ज्या वेळेला एकदा जर आपल्या हातातला दोर तुटला तर त्या दोरला आपण परत पकडू शकत नाही. मग तू का म्हणून रडतेस? तू का म्हणून आक्रोश एवढं करतेस? तुला कल्पना आहे, ज्या वेळेला आपण स्वामी सान्निध्यामध्ये जातो, ज्या वेळेला देवाचं नामस्मरण करतो, त्यावेळेला दुःखाचं रुदन करायचं नसतं. हे तुला चांगली कल्पना असताना सुद्धा तू लोकाला टाहो फोडून रडून दाखवतेस. असं म्हणल्यानंतर सावित्री एकदम शांत झाली, पदराने डोळे पुसली आणि सद्गुरूला विनंती केली की हे सद्गुरुनाथा, तुम्ही ह्या रूपामध्ये आलात आणि माझ्यासमोर थांबलात, तर मी आता कसं वागायचं, मी कसं जगायचं? आणि हे जे माझ्या समोर आलेला हा प्रश्न आहे, ह्याची इल्हेवाट मला कसं लावायची? मी काय करू? मला कुठलाच मार्ग दिसत नाही, तुम्ही मला सांगा. असं म्हणलं असता त्या लहान केवल वाणी शब्दामधून तो सांगतो की बाबा, जे झालेलं आहे त्या प्रसंगाला कोणी टाळू शकत नाही, तर तुझ्या पतीचा आता तू नेऊन अंत्यसंस्कार व्यवस्थितरित्या करावं. या गाणगापुरामध्ये त्यांचा अंत्यसंस्कार करावं. आणि ज्या पद्धतीनं सुहासनीनं वागायचं असतं, ज्या सुहासनीला जे नियम असतात त्या सुहासनीनं वागायचं असतं, आणि ज्या विधवेला वागायचे नियम असतात त्या विधवेनं वागायचं असतं, तर तू विधवापणाचं जे नियम आहे त्या नियमानं वागायचं. आणि जर तुझी इच्छा असेल आपल्या पतीसोबत सौभाग्य आपल्या सोबत घेऊन जायचं आहे, तर तू त्यांच्या सोबत जायला तयार हो. असं म्हणल्यानंतर सद्गुरूला वंदन केली आणि सावित्री म्हणली, माझ्या मनातलं तुम्ही कसं ओळखलात हे सद्गुरुनाथा, आणि मी माझ्या पतीच्या सोबत जायला तयार आहे. असं सांगून तिनं सती जायला निघाली सोबत. आणि त्या जवळचे लोक सगळे तयारी केले आणि त्या प्रेताला घेऊन स्मशानभूमीकडे निघाले. स्मशानभूमीमध्ये नेले आणि त्या ठिकाणी त्या ज्या केविलवाणी मुलाने त्या सावित्रीला सांगितलं, हे बघ माझ्याजवळ हे 3 रुद्राक्ष आहेत, हे 3 रुद्राक्ष तू घे. ह्याच्यामधलं 1 रुद्राक्ष तुझ्या गळ्यामध्ये बांध आणि हे 2 रुद्राक्ष तुझ्या त्या पतीच्या गळ्यामध्ये बांध, प्रेताच्या. असं सांगितल्यानंतर तिने ते रुद्राक्षी घेतलं आणि ज्या वेळेला स्मशानभूमीमध्ये नेऊन प्रेताला खाली ठेवलं, त्यावेळेला ते 2 रुद्राक्ष आपल्या पतीच्या गळ्यात बांधली, 1 रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये बांधली. आणि ते जे आपण मेणा आणलेला होता, आपली गाडी होती, सगळं काही काढून टाकून त्यांच्या अंगावर पांढरं वस्त्र पतीच्या अंगावर टाकण्यात आलं. हिनं सुद्धा पांढरे वस्त्र धारण केली आणि रुद्राक्ष घातले आणि सांगितले, हे म्हणले लोकांना सांगितले की बाबा हे थांबा, आत्ताच अंत्यसंस्कार करायचा नाही. मी ज्या वेळेला सद्गुरुनाथांचं दर्शन घेऊन येते, माझी श्री सद्गुरुनाथा संघ, श्री दत्तप्रभू संघ, गुरुराया संघ माझी भेट झाली नाही, माझं दर्शन झाले नाही, मग मला परवानगी कशी मिळेल? म्हणून मी परवानगी घेऊन येते म्हणून संगमाकडे पळायला लागली. हातामध्ये रुद्राक्ष घेतला आणि संगमावर गेली. श्रीगुरु येत होते आणि श्रीगुरूच्या चरणाला मिठी मारावं तर आपण वैधव्य आलेलं आहे म्हणून दूर थांबली. आणि श्रीगुरुनाथ त्यावेळेला स्नान करून, संध्या स्नान करून त्यांनी त्या संगमावरती समाधीस्थ बसलेले होते, ध्यानस्थ बसलेले होते. डोळे झाकून श्रीगुरु बसले असता तिनं जाऊन समोर लांब थांबून तिनं दर्शन घेतलं आणि म्हणली, हे सद्गुरुनाथा, मला परवानगी द्यावं की मी सतीस जात आहे. असं म्हणून तिनं दुरून म्हणल्यानंतर हाताच्या बांगड्याच्या आवाजावरून सद्गुरुनाथानं ज्या वेळेला पहिलं वंदन केली त्यावेळेला अखंड सौभाग्यवती राहा असं आशीर्वाद दिले श्रीगुरूने. दुसऱ्यांदा वंदन केली, डोळ्यातून पाणी आणायचं नाही. दुसऱ्यांदा वंदन केली, दुसऱ्यांदा सद्गुरुनाथाने सांगितले अष्टपुत्र सौभाग्यवती. आता पहिल्यांदा अखंड सौभाग्यवती भव म्हणले आणि नंतर अष्टपुत्र सौभाग्य म्हणजे आता पुत्राचं सुद्धा तिला वचन मिळालं. हे 2 वेळेस तिला त्या श्रीगुरूनं आशीर्वाद दिले
आणि तिसऱ्यांदा डोळे उघडून पाहतात तर समोर आणि सोबतचे जे लोक पळत आले म्हणून तिच्या मागं जे लोक अंत्ययात्रेपासून पळत आलेले होते ते लोक खद हसायला लागले. ह्यांचा हसू ऐकून श्रीगुरूने नजर उघडून बघितले असता पांढरे वस्त्र घातलेले समोर दिसल्यानंतर हे लोक का हसता तुम्ही असं म्हणल्यानंतर त्यांनी म्हणले हिच्या पतीचा आताच देहांत झालेला आहे आणि स्मशानावर आम्ही नेऊन ठेवलेला आहे आणि आता त्यांना स्मशानामध्ये ठेवून प्रेताला ठेवून आम्ही आलेला आहोत असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा हिच्या पतीला जे प्रेत आहे मला असं वाटत नाही की बाबा ते प्रेत आहे आणि हिचा पती देहांत पावलाय म्हणजे मृत्यू पावलाय असं मला वाटतच नाही. मला खरं वाटत नाही. मला खरं वाटण्यासाठी तुम्ही काय करा त्या प्रेताला घेऊन माझ्या सानिध्यात आणा समोर आणा असं म्हणल्याबरोबर सावित्री दणानन पळायला लागली. आपल्या प्रेताच्या जवळ गेली पतीच्या जवळ गेली आणि त्या लोकांच्या साह्यानं त्या प्रेताला घेऊन संगमावर आली स्वामी सानिध्यामध्ये आली आणि लांबवर असं त्या प्रेताला ठेवण्यात आलं आणि तोपर्यंत स्वामींची इथं श्रीगुरूचं दर्शन घेण्यासाठी काही लोक आलेले होते आणि त्यांनी आल्यानंतर त्यांच्या समोरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना काही पूजा सांगितले होते. रुद्र अनुष्ठान रुद्राची पूजा करायचं त्या लोकांना सांगितलं होते. रुद्र पूजा झालेली होती त्या ठिकाणी आणि गुरुचरणाचं तीर्थ घेऊन ते रुद्र पूजा संपवून ते लोक बाजूला जात होते. त्यावेळेला श्रीगुरूंनी सांगितले ते प्रेत तिथंच ठेवा. मग तिथं ठेवल्यानंतर सावित्री थांबली हात जोडून आणि मग ते पूजा झालेलं तीर्थ त्या परातीमध्ये तिथंच ठेवलेलं होतं. आणि श्रीगुरूनं ज्यावेळेला नजर फिरवून पाहिले आणि सावित्रीला सांगितले त्या परातीमध्ये तीर्थ आहे ते तीर्थ घ्या आणि तुझ्या पतीच्या अंगावरून सगळीकडून फिरव असं म्हणल्यानंतर पांढरे वस्त्र काढून टाक आणि ते सगळं तीर्थ त्यांच्या अंगावर शिंपड असं म्हणल्यानंतर त्या परातीतलं तीर्थ घेऊन किती उल्हासानं तिने सगळीकडे फिरवलं आणि झोपेतून कसं उठावं तसं तिचा पती जागृत झाला आणि विचारायला लागला हे सावित्री मला कुठं आणलीस माझ्या अंगावरचे कपडे कुठं आहेत आणि मला कशासाठी इथं आणलीस अगदी झोपेतून उठल्यासारखं तिला बोलायला लागलं आणि तिनं अंगामध्ये कंप सुटला आणि थरथरा कापत पतीला सगळं सांगण्याच्या ऐवजी श्रीगुरूच्या समोर थांबली आणि तिला आश्चर्य असं झालं की श्रीगुरूला म्हणायला लागली श्रीगुरू भगवंता परमेश्वरा ब्रह्मांड नायका श्री स्वामी समर्था नरसिंह सरस्वती दातारा माझं असं काय पुण्य आहे म्हणून मला पती परत तुम्ही दिलात. माझी येडी वाकडी सेवा मी कधी वेळ मिळाली तेव्हाच तुमचं नामस्मरण मी केलं. माझं पुण्यसुद्धा एवढलं नाही माझी भक्तीसुद्धा एवढीले नाही तर मला तुम्ही हे आशीर्वाद दिलात कसा कोणत्या पुण्यावरून दिलात असं विचारलं असता सद्गुरू तिला उत्तर दिले की बाई तू माझी सेवा केलीस म्हणून तुला तुझा पती परत मिळालेला नाही. तू कुठले पुराण वाचलीस नामस्मरण केलीस म्हणून तुला पतीस मी परत दिलेला नाही आणि हे सौभाग्य तुला परत दिलेलं नाही. मग कशाचं फळ आहे असं विचारल्यानंतर सद्गुरूने हसत उत्तर दिले की बाई तू जे तुझ्या पतीची सेवा केलीस तुझ्या सासू सासऱ्याची सेवा केलीस आई वडिलाकडे तू परत न पाठ फिरवलीस आणि परत न गेलीस आणि पतीची सेवा केलीस म्हणून पतिव्रता म्हणून तुला मी हे सगळं काही वचन दिलेलं आहे. हा आशीर्वाद देऊन तुझा पती परमेश्वर तुला परत दिलेला आहे. म्हणून सांगायचं एकच मला आहे की बाई वटपौर्णिमा येत आहे आपला पती आपल्यासोबत आता हे कलियुगाचं वारा आहे आपल्यासोबत कसं जरी वागले आपले पती तर आपण परमेश्वर म्हणूनच त्यांची सेवा करावं असं एक माझं मन म्हणतंय. आणि पती परमेश्वराची सेवा केल्यामुळं एवढं काही पुण्य आपल्याला लाभत असतं. स्वतः देवाला सुद्धा वाटतं की बाबा हिला खरंच आपण आशीर्वाद द्यावं आणि हिचं सौभाग्य टिकवून ठेवावं. त्याच पद्धतीनं पतीची सेवा करावं. आता वटपौर्णिमा येत आहे आपण सर्वांनी मिळून पतीचे सेवेसाठी आपण वडाची सुद्धा पूजा करा आणि पती परमेश्वराचं आयुष्य मागून घ्या आणि परमेश्वर आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही स्वामी आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. मग तिला तसे आशीर्वाद दिले आणि तुला 8 पुत्र होणार आहेत 8 पुत्र होणार आहेत असा आशीर्वाद दिलं आणि तुझे पती 30 वर्ष
जगणार आहेत हे सुद्धा तिला सांगून दिले आणि परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी तिनं परमेश्वराच्या चरणावर मिठी मारली, दत्तप्रभूच्या चरणावर मिठी मारली, श्री स्वामी समर्थाच्या चरणावर मिठी मारली आणि आनंदानं संसार करायला लागले. त्याच पद्धतीनं सर्व महिलांना सुद्धा सौभाग्याचं दान मिळावं, आपलं सौभाग्य सुखात राहावं, आपलं घर संसार चांगलं चरावं एवढी स्वामीचरणी अपेक्षा करते, स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.